रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आमच्या गांडले परिवारांनी खूप छान पद्धतीनं आपल्या वारकऱ्यांच्या सेवेला अतिशय मनोभावे एवढे तिथं दिलं तरी पण त्यांनी काही अंशी पावतीच्या सेवेचं सहकार्य केलं. शिवाय आणखी आतल्या गाडीतल्या लोकांना काही अन्न म्हणजे थोडक्यात जी सद्भावनेनं त्यांची भावना आहे ती पांडुरंगाच्या चरणी अर्पण केलेलं आहे. मी आपल्या पांडुरंगाच्या चरणी, माऊलीच्या चरणी ही विनंती करतो की आमच्या आईसाहेबांची तब्येत लवकरात लवकर चांगली होऊ दे आणि किमान या विठ्ठल रुक्माईनी पुढच्या टप्प्यापर्यंत म्हणजे तुमचं सेक्टर 2 ते सेक्टर 21 तुर्बे शिवप्रतिष्ठान जिथं आपलं दुपारचं म्हणजे लोखंड आहे काय ते गोपीनाथ लोखंडे त्यांच्या दुपारच्या टप्प्यापर्यंत त्यांनी सेवा द्यावी आणि तिथला महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी पांढऱ्याच्या चरणी विनंती करतो. आमच्या छोट्या भावाला पण आपले खूप धन्यवाद माऊली. एकदा रामकृष्णारी बोला. रामकृष्ण. आणि आता आमच्या गांडले माऊलींना विनंती आहे की एक शब्द, एकाच 2 शब्द तुमच्या मुखातून येऊ द्या. काय असेल ते तुम्हाला कसं वाटलं? वारी तुमच्या घरी वारकरी येतात, वारी येते, दिंडी वारी आमच्या घरी येते याचाच अर्थ स्वतः पांडुरंग आमच्या घरी. अरे माझं बा क्या बात आहे. धन्य. म्हणून आमच्या पाटील महाराजांनी हा लाभ सगळ्यांनाच घेण्याचा प्रयत्न करावा एवढीच प्रार्थना. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपेचाच कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दासोदा. म्हणून तुमच्याकडे आला आमच्या संतांचाच पहिला अभंग होतो. तुमच्या घरी प्रवेश होतो ना तेव्हा तुम्ही कुठेही बघा संतांचा अभंग